नमस्कार मंडळी, रेश्मा फ्लेवर हाऊसमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवली भोगीची भाजी. तर तुम्ही कशी बनवताय ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. कारण बघा, ही भाजी फक्त बाजरीच्या भाकरीसोबतच छान लागते, चपातीसोबत अजिबात छान लागत नाही. आणि जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तर हे आहे बाजरीची भाकरी. हे बाजरीची भाकरी आहे, आपण तीळ लावलेले, आणि अशी भाजी भोगीची. तर चला या जेवायला. जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब. आणि याची चव आहे एकदम अरे रे 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 खतरनाक. तर चला, कोणाकोणाला आवडते ते सुद्धा सांगा तुम्ही. आणि चला बघूया रेसिपी आपण. इथं मी अर्धी पेंडी होईल अशी मेथीची भाजी घेतली आणि अर्धी पेंडी इथं पालक घेतले, कट करून घेतले मी दोन्ही पण भाज्या. त्याचबरोबर 4 ते 5 वांगे आहेत इथं. आणि त्यानंतर अर्धा फ्लावर घेतलाय, 2 टमाटे, 1 बटाटा आहे. त्याचबरोबर वटाणा घेतलाय अर्धी वाटी, 1 गाजर घेतले कट करून, राजमा घेतलाय अर्धी वाटी, अर्धी वाटी वरण्याची शेंग घेतली, म्हणजे कोण वरणा बोलतो, कोण पापडी सुद्धा बोलतं. आणि त्याचनंतर हा पावटा आहे. तर पावटा पण मी सोलून घेतलेला आहे अर्धी वाटी. त्याचबरोबर इथं शेंगदाणे मी भिजत टाकलेत, म्हणजे शिजताना लवकर शिजतात, त्यामुळे मी शेंगदाणे अर्धी वाटी घेऊन भिजत टाकले. त्याचबरोबर इथं हरभरे आहेत सोललेले, हे अर्धी वाटी आहे. त्यानंतर मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतले, थोडंसं कमी घेतले मी. आणि त्याचबरोबर फोडणीसाठी कढीपत्ता घेतलाय आणि 2 ते 3 तुकडे अद्रक आहे, 2 गड्डे लसूण सोललेला घेतलाय. त्यानंतर जिरे आहे फोडणीसाठी, काळा घरचा तिखट आहे, मीठ आहे, हळद आहे. तर चला बघूया तयारी आपण आता. कढई ठेवलेली आहे आपण आता भाजीसाठी. तर आपण तेल टाकूया. मी इथे 2 मग तेल टाकते, 2 किंवा 2.5 मग. त्यानंतर थोडेसे जिरे टाकते. थोडासा कढीपत्ता. त्याचबरोबर आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवली, तर ते सुद्धा आपण टाकूया. एकदम असं छानसं मिक्स करून घेऊया तेलामध्ये. गॅस थोडासा वाढवूया आपण, कारण गॅस हा लयच कमी होतो. थोडंसं हे लाल लाल होईपर्यंत ह्याला फिरवून घ्यायचं आहे आपण आता चिरलेला टमाटर टाकूया. टमाटर पण असं मिक्स करून घेऊया आणि थोडंसं ह्याला शिजू देऊया टमाटरला आपण. टमाटर असं लाल झालेलं आहे. आपण आता मसाले टाकूया. मी त्या अर्धा चमचा हळद टाकते. त्याचबरोबर काळं तिखट आहे, तर मी ते 2 चम्मच टाकते, छोटा आहे चमचा. त्यानंतर मी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकते. आता हे असं व्यवस्थित फिरवून घेऊया. टमाटा पण एकदम छान नरम झालेला आहे असं.
आता आपण सगळ्यात अगोदर भाजी टाकूया, जी आपण धुवून स्वच्छ घेतलेले पालकची आणि मेथीची भाजी. त्यानंतर आपण हे सगळ्या भाज्या कट करून ठेवलं होतं ते टाकूया. त्याचबरोबर हे जे शेंगदाणे आपण भिजत ठेवलं होतं शेंगदाणे ते टाकूया आपण. शेंगदाण्याचं कूट पण टाकतात, तर मी शेंगदाण्याचं कूट पण टाकणार आहे आणि हे शेंगदाणे पण टाकते. तर मी शेंगदाण्याचं कूट टाकताच नाही टाकत, कारण थोडी भाजी शिजली की मग टाकते. कारण आपण अगोदरच शेंगदाण्याचं कूट टाकलो तर ते एकदम चिटकली जाते. तर आपण आता ह्याला एकदम असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आणि तुम्ही कशी भाजी बनवताय ते सुद्धा मला कमेंट करून सांगू शकताय. आणि जे कोणी माझं चॅनल पहिल्यांदाच बघत असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. कारण जे काही मी नवीन व्हिडिओ टाकते, ब्लॉग टाकते स्वयंपाकाचे, तर ते तुम्हाला पटकन नोटिफिकेशन येऊन जाईल. त्यामुळे ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा. अशी भाजी एकदम छान आता परतून झालेली आहे. आणि आता आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. थोडंसं पाणी टाकायचं यामध्ये. आता ह्याला चांगलं जरा शिजू द्या, कारण जे पावटा वगैरे आहे, पावटा आहे आणि नंतर वालाची भाजी पण आपण टाकते, थोडासा राजमा टाकला आहे, हरभरे टाकलेले कच्चे, तर त्याच्यामुळे हे शिजलं एकदम छान असं शिजतं हे. चला आता भाजी शिजू द्या थोडी. आता आपली झाली ही भोगीची भाजी तयार. एकदम असं छान पण झालेली आहे. जास्त पण शिजली, जेवढी जास्त शिजेल ना तेवढी एकदम छान लागते, कारण ह्याच्यामध्ये हरभरा राजमा वगैरे असतो ना कच्चा, त्यामुळं. तर झाली तयार आता आपली भाजी. जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा सांगा. आणि तुम्ही ज्या प्रकारची भाजी बनवताय ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय. ओके, बाय, लव यू.